नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी हेल्दी अशी एक सोयाबीनची रेसिपी बघणार आहोत। यामध्ये कोणत्याही प्रकारचा सॉसचा वापर मी केलेला नाही। अगदी हेल्दी असं आणि यापासून भरपूर असं प्रोटीन मिळते आणि आपण ज्या भाज्या टाकतो त्या भाज्यांपासून आपल्याला विटॅमिन्स पण मिळतात। चला तर मग आपण ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया। आता एक वाटीभर मी सोयाबीन घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत। आता या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, तेजपान टाकायचं आणि एक दालचिनीचा तुकडा यामध्ये आपण टाकणार आहोत। आणि आता हे आपण पाणी उकळल्यानंतर सोयाबीन त्यामध्ये आपण टाकूया। तर यामध्ये तेजपान आणि दालचिनी पाण्यात टाकलं तर पूर्ण तेजपान आणि दालचिनीचा अर्क त्या सोयाबीनमध्ये उतरतो आणि अगदी टेस्टी असं सोयाबीन तयार होतं। त्यामुळे हे उकळतानाच पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला। आणि आता आपण हे एक उकळी आली की गॅस बंद करून टाकायचं आहे। आणि आता जोपर्यंत पाणी उकळतं तोपर्यंत आपण आता सोयाबीन उकळेपर्यंत आपण या भाज्या चिरून घेऊया। आता या ठिकाणी माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या मी यामध्ये टाकणार आहे। यामध्ये शिमला मिरची, कांदा, लसूण, आलं आणि कोथिंबीर मी टाकणार आहे। तुम्ही यामध्ये गाजर, त्यानंतर ज्या भाज्या तुमच्याकडे आहेत, कोबी, फ्लावर यासुद्धा भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर चला आता या भाज्या आपण बारीक चिरून घेऊया। आता अशा पद्धतीने या चिरून घेतलेल्या आहेत आणि आलं आहे ते आपण आलं किसणीने किसून घेतलेलं आहे आणि लसूण अगदी बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे। अगदी हेल्दी अशी ही रेसिपी आहे। तर चला आता आपलं सोयाबीन उकळलेलं आहे, आपण आता ते एका स्ट्रेनरमध्ये ते काढून घेतलेलं आहे आणि आता याचं सर्व पाणी आपल्याला हाताने पिळून पूर्ण पाणी याचं काढून घ्यायचं आहे। आता या अशा पद्धतीने आपण हे पाणी सर्व काढून घेऊया। आता हे पाणी काढून घेतल्यानंतर एका बाउलमध्ये ते घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर, हळद, थोडा कांदा लसूण मसाला, लाल मिरची पावडर आणि मसाला आणि ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ते यामध्ये लाल मिरची पावडर आणि ते मी कमी टाकलेलं आहे कारण आमच्याकडे तिखट खूप कमी लागतं। तर बघा अशा पद्धतीने आता हे सर्व मसाले या सोयाबीनमध्ये आपण टाकून घेतलेले आहे आणि आता यामध्ये मिठाचं प्रमाण थोडं कमी टाकायचं कारण आपण उकळताना यामध्ये मीठ टाकलेलं आहे। आणि आता हे आपण किसलेलं आलं यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि ते व्यवस्थित आता आपण हाताने मिक्स करून त्या सोयाबीनला सर्व मसाले लावून घ्यायचे आहे। आणि आता यामध्ये थोडी कोथिंबीर पण टाकून घेतलेली आहे आणि आता थोडंसं लसूण यामध्ये टाकायचं आणि थोडं फोडणीमध्ये टाकायचं आहे आणि आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि आता आपलं तेल टाकलेलं आहे एक पळीभर आणि त्यामध्ये लसूण टाकलेला आहे। लसूण थोडा लाल झाला की आपण सर्व भाज्या त्यामध्ये ॲड करूया। आता लसूण आलं टाकलेलं आहे आणि आता हे थोडं आपण तेलावर परतून घेऊया। आणि लसूण थोडासा लालसर झाला की आपण यामध्ये सर्व भाज्या परतून घेणार आहोत। अगदी 2 मिनटं या भाज्या परतवायच्या आहे आपल्याला, त्या बिलकुल शिजवायच्या नाही आहेत, ते फक्त परतून घ्यायच्या आहेत। तर चला आता या भाज्या आपण परतून घेऊया। आता यामध्ये मी कांदा टाकलेला आहे, शिमला मिरची टाकली आहे आणि आता हे परतून घेणार आहोत आपण। आणि आता यामध्ये आपण ते सोयाबीन ॲड करूया। आता जे मसाला लावलेला आहे ते सोयाबीन आपण यामध्ये टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं आपण हलवून घेणार आहोत ते। आता हे आपण सोयाबीन व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया फोडणीमध्ये सर्व। तर बघा अशा पद्धतीने आपण आता यामध्ये सर्व मसाले टाकून आणि आता हे आपण मसाले भाताबरोबर किंवा नुसतेसुद्धा स्नॅक्स म्हणून आपण हे खाऊ शकतो। तर बघा अशा पद्धतीने आता यामध्ये आपण कोथिंबीर ॲड केलेली आहे आता आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून कोथिंबीर मिक्स करून घेऊया आणि आपल्याला फक्त 2 मिनटं
त्याच्यावर झाकण ठेवून त्याला वाफ काढायची आहे. तर बघा आपलं हे सोयाबीन रेडी झालेलं आहे. अगदी हेल्दी असं सोयाबीन आपण तयार केलेलं आहे. आणि हे नुसतं खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागते. आपण हे पोळीबरोबर सुद्धा खाऊ शकतो, मसाले भाताबरोबर पण खाऊ शकतो. तर बघा मैत्रिणींनो, यामध्ये कोणत्याही प्रकारचा सॉसचा वापर मी केलेला नाही. आपले घरगुती मसाल्याचाच वापर यामध्ये मी सर्व केलेला आहे. आणि सर्व मसाले आपल्याकडं अवेलेबल असतात. आणि अशा पद्धतीने आपण याची सोयाबीनची भाजी करू शकतो. धन्यवाद.